जून महिन्यापासून सुरू होणाऱ्या शैक्षणिक सत्रात विद्यार्थ्यांची संख्या कमी असल्याने तब्बल 57 मराठी शाळा बंद होण्याच्या मार्गावरती आहेत. त्या बंद होण्याची कारणे कोणती आहेत आणि त्याला जबाबदार नक्की कोण, हे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत. तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, समता न्यूज मध्ये आपले स्वागत. विद्यार्थ्यांची संख्या कमी असल्याने तब्बल 57 मराठी शाळा बंद होण्याच्या मार्गावर असल्याची बातमी म्हणजे महाराष्ट्र सरकारच्या नाकर्तेपणाचे आणखीन एक उदाहरण आहे. हे का आणि कसे घडले हे व्यवस्थित समजून घेणे गरजेचे आहे. अनुदान आणि अनेक सवलतींचा तब्बल 945 शाळांना सरकारच्या चुकीच्या धोरणानुसार अल्पसंख्याक दर्जा देण्यात आला. ज्या संस्था अल्पसंख्याक दर्जा घेण्यास पात्र नव्हत्या, यातील तर अनेक शैक्षणिक संस्थांची अनुदानित तसेच स्वयं अर्थसंचलित शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालये आहेत. त्या खरे तर सर्वसामान्य शाळांमध्ये समाविष्ट असल्या पाहिजे होत्या, परंतु त्या शाळा ज्या स्वयं अर्थसंचलित आहेत त्यांनीच हा दर्जा घेतल्याने मराठी शाळा ज्यांना खरीच गरज आहे त्यांना मोठा फटका बसला असून त्यांची पटसंख्या कमी झालेली आहे. आता हेच सर्वसामान्यांना आणखीन सोपे करून सांगायचे झाल्यास रेवडी संस्कृतीचे उदाहरण द्यावे लागेल. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण योजना जाहीर झाली आणि सर्व महिलांना दर महिन्याला 1500 रुपये त्यांच्या खात्यावरती जमा करण्याचे आश्वासन दिले गेले. सर्व महिलांनी भरघोस मत दान करून सरकार निवडून आणले. सरकारने सुरुवातीचे काही महिने दुसऱ्या विभागाचा निधी रेवडी वाटण्यासाठी केला आणि नोंदणी केलेल्या सगळ्या महिलांच्या खात्यात प्रत्येकी 1500 रुपये जमा केले. आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही पात्रता अटी होत्या, परंतु त्याची शहानिशा न करता सरसकट महिलांना प्रत्येकी 1500 रुपये दिले. जेव्हा सरकार स्थिर स्थावर झाले तेव्हा त्यांच्या जे सुरुवातीलाच लक्षात आले होते ते त्यांनी नंतर जाहीर केले. ज्यांच्याकडे चारचाकी वाहन आहे, ज्या बंगल्यात राहतात, ज्यांचे उत्पन्न जास्त असून त्या इन्कम टॅक्स देखील भरतात, या सर्वच महिलांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे. आणि मग त्याचा गाजावाजा करून किती अपात्र बहिणींनी किती कोटींचा लाभ घेतला आहे हे जाहीर करून सरकारने ही रेवडी गुंडाळून ठेवली. आणि नेमके हेच मराठी शाळांच्या बाबतीत घडले आहे. जे पात्र नव्हते, ज्यांची आर्थिक स्थिती खूप चांगली होती, त्या शाळांनी देखील अनुदान आणि अनेक सवलतींचा लाभ घेतला आणि त्याचा फटका ज्या शाळांना खरंच गरज आहे त्यांना बसला आणि त्या शाळा बंद व्हायला लागल्या आहेत. नाईलाजाने जेव्हा मराठी शाळेतील मुलांना सेमी इंग्लिश किंवा इंग्लिश मीडियम मध्ये प्रवेश घेतला जातो, मग तिथे असणारे शिक्षक हे हिंदी भाषिकच असतात. कारण जितके जास्त हिंदी भाषिक शिक्षक तितके जास्त त्या शाळेचे प्रेस्टीज असते. त्यामुळे मुलांना शिक्षकांशी संवाद साधताना इंग्लिश अवघड जात असल्याने हिंदीमध्येच संवाद साधायला लागतो. म्हणजे हिंदी शिक्षक लवचिक भूमिका घेऊन मराठीमध्ये बोलणार नाहीत, तर ते त्यांच्या मातृभाषेत म्हणजे हिंदीमध्येच बोलणार. परंतु मराठी मुलांनी ती लवचिकता स्वीकारायची आणि आपली व्यक्त होण्याची मराठी भाषा सोडून हिंदीमध्ये संवाद साधायचा. फक्त एवढेच नाही, तर पालकांना जेव्हा शिक्षकांशी संवाद साधायचा असतो तेव्हा त्यांना देखील सक्तीने हिंदी भाषेतच संवाद साधायला लागतो. म्हणजे एक प्रकारे स्वतःच्या मोकळेपणाने व्यक्त होणाऱ्या मातृभाषेला दूर सारून हिंदी भाषेमध्येच बोलायचे, ही एक प्रकारची भाषेची लादलेली सक्ती नाही का? ऐच्छिक असणे आणि लादणे यातील फरक समजावून घेतला पाहिजे, परंतु त्याकडे कोणाचेच लक्ष नाहीये. शिक्षण खाते, शिक्षण मंत्री असूनही त्यांना नेमके काय बदल करायचे हेच समजत नसेल तर खरंच खूप अवघड आहे. आणि परमेश्वराने त्यांना जर एवढी मोठी संधी देऊन महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याप्रमाणे इतिहासात आपले नाव कायमचे करून ठेवण्याचे महत् कार्य सोपवले आहे, तरीही त्याचे जर शिक्षण मंत्री सोनं करत नसतील तर मग त्यांच्या असण्याचा काय उपयोग?
हिंदी भाषेत काम करणारे अभिनेते परेश रावळ जेव्हा मराठी रंगभूमीचे गुणगान करीत मराठी भाषेत होत असलेल्या नवनवीन प्रयोगांचे जेव्हा प्रचंड कौतुक करतात, तेव्हा त्यांना ब्रँड अँबॅसेडर करायला तुम्हाला परवडणार नाही असे काही क्षणाला जरी मान्य केले, तरी शिक्षण खात्याकडून त्यांना साधे आभार मानणारे धन्यवादाचे पत्र लिहायला देखील का शक्य होत नाही? की ती इच्छाशक्तीच नाहीये? की त्यासाठी देखील केंद्र सरकारकडून परवानगी घ्यावी लागते? शिक्षणाच्या जोरावरती महासत्ता होण्याचे उद्दिष्ट साध्य करायचे सोडून जातीपातींचे राजकारण करायचे आणि फक्त निवडणुका जिंकायच्या या एकाच मनोवृत्तीने पछाडलेल्या, घोडेबाजार करीत बिनविरोध निवडणुका जिंकण्याच्या नादात आणि त्याच विजयी उन्मादामध्ये नाचताना तुमच्या पायाखाली मराठी भाषेत व्यक्त होणारी भविष्यातील गुणवत्ता तोडवली जात आहे याचे भान सरकारला अजिबातच राहिलेले नाही. आणि यापेक्षा मोठी शोकांतिका ती कोणती? समता न्यूजसाठी मी तुळशीराम गोपाळा. आपण जर अजूनही समता न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा. आणि हो, मराठी शाळा बंद पडण्यापासून वाचविण्यात महाराष्ट्र सरकारचे प्रयत्न अपुरे पडतायत की जाणून बुजून दुर्लक्ष केले जातंय, की तशी इच्छाशक्तीच नाहीये? याविषयी आपले काय मत आहे हे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा.